हरिओम. माया निरूपण भाग 7. अग्निसंगे लोहो पिटे, तेणे तयाचा मळ सुटे, मग परिसेसी झगडता पालटे, लोखंडपण तयाचे. बघा, लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श व्हावा लागतो. लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाला की लगेच त्याचं लोखंडपण जातं आणि त्याचं सोन्यात रूपांतर होतं, म्हणजे ते सोनं बनतं. पण त्यासाठी लोखंडही शुद्ध असावं लागतं. म्हणजे त्याच्यावर गंजाचा थर असेल तर परीस त्या लोखंडाचं सोनं करू शकत नाही. शास्त्र असं सांगतं की परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोनं होतं, पण लोखंडाला गंज असता कामा नये, म्हणून लोखंड तापून पिटून त्याच्यावरचा गंज काढून टाकावा लागतो. आणि लोखंड असं शुद्ध झालं आणि परिसाचा स्पर्श झाला की झाला त्याचं सोनं त्याच क्षणाला बनतं. एकदा काय झालं, एक गृहस्थ गावाला गेले होते. एक 10-15 दिवसानंतर ते घरी आले आणि त्यांची जी खोली होती ती रस्त्याच्या कडेला होती. गावाला जाताना ते खिडकी लावायचं विसरून गेले आणि नेहमीच्या सवयीने जाता येता आरशात पाहायचं. तेव्हा खोलीत आल्याबरोबर त्यांनी आरशात चेहरा पाहिला तर त्यांना काही दिसलंच नाही. का दिसत नाही बुवा असं म्हणून त्यांनी टॉवेल घेऊन परत आपलंच तोंड पुसलं. बघा, खरं तर त्यांनी काय पुसायला पाहिजे होता? आरसा पुसायला पाहिजे होता. का? कारण 10-15 दिवस ती खिडकी उघडी होती. धूळ सगळी त्या आरशावर माखल्या गेलेली असल्यामुळे त्या आरशावर धूळ होती, म्हणून चेहरा दिसत नव्हता. मग यांनी आरसा पुसायला पाहिजे होता. पण हे काय करत होते? आपलाच चेहरा पुसत होते. काहीच उपयोग नाही. आरशाच्या काचेशी प्रकाशाच्या रूपानं त्यांच्या चेहऱ्याचा स्पर्श झाला तर दिसणार, नाहीतर कसं दिसायचं? नाही ना. म्हणून आरशात पाहिल्यानंतर मग तोंडाला काही लागलेलं असेल तर दिसेल, ती गोष्ट वेगळी. पण तोंड दिसण्याकरता आपलं तोंड पुसून काय उपयोग आहे? आरसा पुसावा लागतो, मग तोंड पुसायचं. म्हणजे उपमा तेवढ्यापुरतीच द्यायची. परिसाचा आपल्याला अनुभव नाही, पण परिसाची उपमा आली म्हणून सांगितलं की मध्ये जर काही अडचण आली, मध्ये जर काही अडथळा आला, मध्ये जर काही कवच आलं. आता एकदा काय झालं होतं, एक शिष्य आपल्या गुरूंजवळ बसला आणि म्हणाला, का हो तुम्ही देव बघितला का? ते म्हणाले, हो. कुठे बघितला? म्हणे, माझ्या आतच बघितला. हां, आत कसा देव असतो? नाही नाही म्हणे, आपलं आत्मतत्व समजलं की तेच देवच आहे म्हणे. ते मी म्हणजेच देव आहे. अयम आत्मा ब्रह्म असं लक्षात येतं. म्हणे, ते कसं करावं लागतं? नाही म्हणे, त्याला काय आहे, आपले षड्रिपू काढावे लागतात, मन निशंक असावं लागतं आणि एकाग्र असावं लागतं. आता हे शिष्याच्या सगळं डोक्यावरून चाललेलं गुरूंच्या लक्षात आलं. ते म्हणाले, का रे, ते माझी ती लोखंडाची पेटी आहे ना, ती जरा, नाही लोखंडाची नव्हती, लाकडाची पेटी होती. अरे माझी ती लाकडाची पेटी आहे ना, ती जरा उघडतो का? म्हणजे संदूक उघडतो का? आणि त्याच्यामध्ये एक लोखंडाची डबी आहे आणि त्यातला परीस घेऊन ये. लोखंडाच्या डबीमध्ये परीस आहे? त्या शिष्याला तेवढं ज्ञान होतं की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. तो विचार करतोय की आपले गुरु, त्यांच्याकडे परीस आहे आणि त्यांनी तो या लाकडाच्या संदुकामध्ये ठेवला आणि परीसही पुन्हा लोखंडाच्या डबीत ठेवला. मग ही लोखंडाची डबी सोन्याची कशी नाही झाली? असा विचार करत करत त्यांनी ती डबी आपल्या गुरूंच्या हातामध्ये देताना तो म्हणाला, गुरुवर्य, एक विचारू का? हे म्हणाले, विचार. म्हणे, मी आत्तापर्यंत असं ऐकलेलं आहे की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला रे झाला की त्याचं सोनं बनतं, आणि तुम्ही तर म्हणताय
की या लोखंडाच्या डबीमध्ये परीस आहे. असं कसं? ते म्हणाले, उघड. उघडलं तर काय होतं? एका कपड्याच्या मध्ये तो परीस गुंडाळून ठेवला होता. म्हणजे काय झालं होतं की ते लोखंड आणि परीस यांच्यामध्ये कपड्याचा अडथळा आलेला होता ना, म्हणून मग ती जी रिॲक्शन व्हायला पाहिजे होती ती थांबल्या गेली. सूर्योदय झाल्यानंतर प्रकाश पडतो, यात यात किंचितही शंका नाही. बरोबर आहे की नाही? आपण थोडं त्या गुरु आणि शिष्याच्या उदाहरणाकडे पुन्हा एकदा वळूया, की आता याला वाटत होतं की लोखंडाच्या डबीमध्ये परीस आहे, पण ते सोन्याची झाली नाही, कारण त्याच्यामध्ये अडथळा आहे तो कपड्याचा. मग तो म्हणाला, गुरुवर्य, हे तर मला समजलं, कपड्याच्या अडथळ्यामुळे त्या लोखंडाला परीसाचा स्पर्श होऊ शकला नाही. पण मी जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही अजून नाही दिलं, की तुम्हाला भगवंत दिसला का, ईश्वर दिसला का? तर तुम्ही म्हणाला, हो, मला आतच दिसला. मग तुम्हाला दिसला, मला का नाही दिसला? तेव्हा त्यांनी सांगितलं, भल्या माणसा, मला माझ्या आतच आत्मतत्व जाणवलं, ईश्वर दिसला. याला कारण आहे की मी निसंशय आहे आणि एकाग्रतेने भगवंताचं स्मरण करतो. तो शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. हे मला माहिती आहे, म्हणून मी आतच त्याचा शोध घेतलेला आणि तो मला सापडला. तुला का सापडला नाही अजून? कारण तू अजून षडरिपूंच्या विळख्यामध्ये गुंडाळल्या गेलेला आहेस. कळालं का? जसा परीस कापडामध्ये गुंडाळलेला गेलेला होता, तसं तुझं मन, बुद्धी, चित्त हे एकाग्र न होता या षडरिपूंच्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं आहे. म्हणून तो आत असणारा आत्मतत्वाचा परिचय तुला झालेला नाही. आता आपण जे दुसरं उदाहरण बघत होतो ना सूर्योदयाचं, त्याच्याकडे जाऊया, की सूर्योदय झाल्यानंतर प्रकाश पडतो, यात किंचितही शंका नाही. पण बघा, मध्यंतरी खूप थंडी होती, तेव्हा आपण काय करत होतो? दरवाजे खिडक्या कडेकोट बंद करून झोपत होतो. असाच जर कोणी एखादा कडेकोट बंद करून झोपला तर प्रकाश पडेल का हो? आणि तो जर म्हणेल की नाही, जेव्हा प्रकाश पडेल तेव्हाच मी जागा होईल, असं जर म्हणाला, तर दारं खिडक्या बंद आहेत, पडदे लावलेले आहेत, त्याच्याने घरामध्ये अंधारच येणार. मग सूर्य उगवला काय आणि मावळला काय, त्याला प्रकाश मिळेल का? नाही मिळणार, पुन्हा अंधारच पडणार. म्हणून सूर्याचा प्रकाश घरात येण्यासाठी आपल्या घराची दारं खिडक्या उघडी केली पाहिजेत, तर सूर्याचा प्रकाश आत येईल. जिथून ते यायचं ते माध्यम स्वच्छ असावं लागतं, त्याला काही अडथळा असता कामा नये. म्हणून अग्नीच्या संपर्कात लोखंड जेव्हा पिटलं जातं तेव्हा परीसाच्या स्पर्शानं त्याचं लोखंड पण नाहीसं होतं. तसं या जीवाला जे षडरिपूंचं आवरण चढलेलं आहे त्याला नामस्मरणाने पिटल्या गेलं पाहिजे, शुद्ध केलं गेलं पाहिजे. मग तुझं आहे, तुझं पाशी हे त्याला सहज लक्षात येतं. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.